नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास 70 दिवसांचा अवधी लोटलेला आहे. या प्रकरणातील एक आरोपी असणारा कृष्ण आंधे अद्यापही पोलिसांना सापडत नाही. वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंना सातत्याने लक्ष केलं जात होतं. ज्या धनंजय मुंडेंवरती टीका करणारे सुरेश धस यांनी अचानकपणे धनंजय मुंडेंची 2 वेळा गुप्त भेट घेतल्याची सुद्धा माहिती पुढे आली आणि त्यानंतर कुठेतरी सुरेश धस सुद्धा टीकेचं लक्ष ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आज सकाळी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. अर्थात यामध्ये जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा काही महिन्यांपूर्वी पहाटे पहाटे वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर याविषयी चर्चा साधण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. जर आपण पाहिलं तर आज सकाळी जे आहेत ज्या खासदार सुप्रिया सुळे आहेत त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. या भेटीकडे आपण कसं पाहतो? खरं तर सुप्रिया सुळेंचं प्रथमतः मी अभिनंदन करतो की तुम्ही मस्साजोगला जाऊन भेट दिली. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर जो काही एक फरार आरोपी आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण त्याचवेळी या सुप्रिया सुळे ज्या लोकसभा मतदारसंघामधून नेतृत्व करतात त्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अत्रोळी गावामधील विक्रम दादासाहेब गायकवाड नावाच्या एका दलित तरुणाची, नवबौद्ध तरुणाची ज्या निगृण पद्धतीने हत्या केलेली आहे आणि ती ऑनर किलिंगचा प्रकार आहे. फक्त आंतरजातीय विवाह केला म्हणून स्वतःच्या प्रतिष्ठेपायी उच्चभ्रू घरातल्या लोकांनी त्या विक्रम दादासाहेब गायकवाड याची ज्या निगृणपणे हत्या केलेली आहे. आज छोट्या छोट्या मीडियाच्या द्वारे आज पुणे जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत, लोक तिथं जाऊन भेटी देत आहेत. पण याच बेगडी शरदचंद्रजी पवार, बेगडी पुरोगामी नेता शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे मस्साजोगला जातात, त्यांचं अभिनंदन. पण आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या, आपल्या जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यातल्या विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाच्या हत्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत. यांचं काय सिलेक्टिव्ह लोकांनाच टार्गेट करायचं, सिलेक्टिव्ह घटनांचंच मायलेज घ्यायचं, ज्यामधून राजकीय मायलेज मिळतं, ज्यामधून पक्षाला उभारी मिळते, अशा पद्धतीचा काही सिलेक्टिव्ह प्रोग्राम या बेगडी पुरोगामी नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे का, असा माझा सवाल सुप्रिया सुळेंना आहे. तुम्ही जर खरोखर पुरोगामी नेते असाल तर उद्या तुम्ही भोर तालुक्यातील अत्रोळी गावामध्ये जाल आणि त्या दलित बांधवाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की सुप्रिया सुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं राजकारण करतायत असं म्हणायचं का तुम्हाला? ते राजकारणच करतायत. आम्ही आमची नेहमी भूमिका क्लिअर केलेली की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्यारांना शिक्षा झालीच पाहिजे. हत्येचं समर्थन कुणीही करू शकणार नाही. पण राजकीय नेते त्या प्रकरणांचं कसं राजकीय भांडवल करतात हे मला महाराष्ट्राला सांगायचं. हाकेजी, दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे की नुकतीच जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुरेश धस असतील आणि धनंजय मुंडे असतील यांची 2 वेळा गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुद्धा पुढे आलेली होती, माहिती पुढे आहे. आणि त्याचबरोबर पाहिलं तर सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करतायत. या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय? कारण एका बाजूला सुरेश धस म्हणतात की संतोष देशमुखांना न्याय द्यावा, दुसऱ्या बाजूला सातत्याने जर पाहिलं तर धनंजय मुंडेंनाही लक्ष केले जाते, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आरोप होत आहेत. खरं तर सुरेश धस हा राजकारणामधला अर्क आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हा माणूस कुणाचे पाय धरेल आणि कुणाच्या पायावरती आपलं चरण म्हणजे डोकं कुणाच्या चरणावरती ठेवेल हे कधीही सांगता येत नाही. त्यांची राजकीय कारकीर्द बॅक हिस्ट्री ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी या माणसानं प्रचंड निष्ठा बदललेल्या आहेत, वाटेल त्या गोष्टी केलेल्या आहेत. या माणसाची सामाजिक राजकीय अकाउंटेबिलिटी जर बघितली तर हा माणूस राजकारणामधला अर्क आहे, अर्क. त्यामुळे ते उद्या काहीही करतील. त्यामुळे सुरेश धसांच्या अकाउंटेबिलिटी ज्यावेळी मनोज जरांगे विचारतात की तुम्ही का गेला, कशाबद्दल गेला, त्याचवेळी मनोज जरांगे सुद्धा पहाटे पहाटे वाल्मिक कराडांना भेटलेले आहेत. त्याचंही त्यांनी विश्लेषण 4-5 महिन्यानंतर दिलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मराठवाड्यातलं वातावरण गेल्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापासून जे दूषित आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आणि या वातावरणामध्ये अनेक पक्षांनी आपलं राजकीय मायलेज शोधण्याचा प्रयत्न केला. बारामतीचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी लोकसभेच्या निवडणुका सुद्धा जरांगे आणि जरांगेच्या पाठीमागं जे पोलरायझेशन झालेलं होतं त्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये केला. पण लोकसभा निवडणुकीनंतर मात्र आम्ही ज्यावेळी या मराठवाड्यामध्ये आंदोलन उभं केलं, ओबीसी लोकांना आव्हान केलं
त्यावेळी यांचं खरं पितळ विधानसभा निवडणुकीमध्ये उघड झालेलं आहे. त्यामुळं गेल्या 1.5-2 वर्षापासून सामाजिक दरी रुंदावत होती. त्याचं राजकीय मायलेज घेण्याचा अनेक लोक प्रयत्न करत होते आणि त्यातूनच शरदचंद्रजी पवार असतील, रोहित पवार असतील किंवा आजची सुप्रियाताई सुळेंची भेट असेल. खरं तर सुरेश धस यांनी कुणाला भेटावं, कुणाला नाही भेटावं, सुरेश धस उद्या कुणालाही भेटू शकतात आणि कुठल्याही पक्षात जाऊ शकतात. त्यामुळे सुरेश धसांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. परंतु मनोज जरांगे असतील किंवा सुरेश धस असेल यांच्यामधलं हे कोल्ड वॉर आहे. यांच्यामधलं नेता कोण, मराठवाड्यातल्या जनतेचा नेता कोण, ही एक यांच्यामध्ये प्रचंड यांच्यामध्ये स्पर्धा आहे. मी पहिल्याच माझ्या वक्तव्यामध्ये असं मी बोललेलो होतो की चन्ना टन्नाची जागा धस अण्णांनी घेतली. त्यामुळे ह्या दोघांमधलं ते वॉर आहे, कोल्ड वॉर आहे. मी वेळोवेळी सांगत आलोय आणि त्याचं रूप धस ज्यावेळी मुंडे साहेबांना भेटले त्यावेळी हे उघड झालेलं आहे. त्यामुळे ह्यांच्यात सामाजिक विमाजिक काही हे नाही. खरोखर संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकीय भांडवल सुरेश धसांनी केलं. स्वतःचा पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न केला आणि मनोज जरांगेचं जे आंदोलन पूर्णपणे संपत आलेलं होतं ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येआडून मनोज जरांगेंनी सुद्धा परत एकदा आपला नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आताच म्हणालात की मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराडची याआधी भेट घेतलेली आहे. ही भेट नेमकी कधी घेतली, कुठे घेतली? 4-5 महिन्यापूर्वीच मनोज जरांगे ज्या अंतरवली सराटीमध्ये आहेत तिथंच आणि सगळ्या मीडियामध्ये जाहीर आहे ना. पण काय बोलले हे कधीच सांगितलेलं नाही ना मनोज जरांगेंनी. त्यामुळं मनोज जरांगे असोत किंवा सुरेश धस असोत, खरं तर सामाजिक प्रश्न वेगळे आहेत, राजकीय प्रश्न वेगळे आहेत आणि एखादी हत्येच्या हत्यारांना जात पात असत नाही, धर्म असत नाही किंवा त्याचं समर्थन त्याचे स्वतःचे आई वडील सुद्धा करू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीनं जर गुन्हा केला, कायदा हातात घेतला, एखादा निगरून हत्या केली तर त्याचं समर्थन कोण करेल? पण या गोष्टीचं हे बघा, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, मोर्चा निघाला पाहिजे. जर पोलीस प्रशासन चालढकल करत असेल तर त्याच्यावरती आपण कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना आपण जाब विचारणं हे समजू शकतो ना. पण त्याच्या आडून ही जी काही एक संघर्ष सुरू आहे, सुरेश धस आणि मनोज जरांगे आणि पुन्हा मराठा समाजातले जे काही आरक्षणाचं आंदोलन कशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही महाराष्ट्राची जनता सुज्ञपणे आणि खूप बारकाईनं पाहत आहे. तुम्ही आताच म्हणालात की सुरेश धसांच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्याच सुरेश धसांबद्दल काल आम्ही ज्यावेळी करुणा मुंडे यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांनी असा आरोप केलेला आहे की सुरेश धसांना धनंजय मुंडेंकडून कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केलेला आहे. हे बघा, मॅनेज कोण करतंय, काय करतंय, जर तर ह्या गोष्टीवर आपण किती व्यक्त व्हावं त्याच्यातला तपशील जर समोर आला असता तर आपण निश्चित बोललो असतो. पण आपण एक जर तरच्या भाषेत बोलायला लागलो तर मला वाटतं त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील. असे प्रश्न निर्माण करण्याऐवजी मला असं वाटतं की धसानी पुढे येऊन सांगावं, त्यांच्यावर आरोप केले जात आहेत तर तुमची कशाबद्दल भेट झाली ते धसानी क्लिअर करावं. धसानी जर क्लिअर केलं आणि जर जनतेला पटलं तर त्याच्या पुढं तुमच्या आमच्यासारख्याला बोलता येईल. पण धस नावाचा माणूस काय खूप चांगला राजकीय इतिहास असलेला हा माणूस नाहीये. तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातल्या सगळ्या लोकांना, राजकीय लोकांना या माणसाचा चेहरा अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे. आज रोहित पवार बोलताना असं म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीसांना कुठंतरी पंकजा मुंडे असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांचं असतील, यांचा जो आहे बीडमध्ये जो स्पेस क्रिएट झालेला आहे तो स्पेस कुठेतरी कमी करायची, त्यांची शक्ती जी बीडमध्ये आहे ती कुठेतरी कमी करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली खेळी आहे असं म्हणतोय. नाही, आता रोहित पवारांनी बीड जिल्ह्यातला स्पेस कोणाचा किती काय, खरं तर स्पेस शोधण्याचं अवकाश म्हणजे निवडणुका. निवडणुकीचा रिझल्ट लागला की कुणाचा स्पेस किती होता आणि कुणी किताला तिथल्या जनतेनं कुणाला किती प्रतिसाद दिला हे त्या निवडणुका हे एक पॅरामीटर आहे. मग हेच पॅरामीटर जर लावायचं म्हणलं तर रोहित पवारांचा स्पेस कुठं गेला? रोहित पवार ज्या पुणे जिल्ह्यामधून येतात, जे शरदचंद्रजी पवारांचे वारस म्हणून सांगितलं जातं, त्या शरदचंद्रजी पवारांच्या पक्षाचा स्पेस कुठं गेला, काय झालं, ह्याच्यावरती खरं तर रोहित पवारांनी एक ॲनालिसिस करायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं. ज्या ज्या कर्जत जामखेड मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात, निवडणुका लढतात, त्या कर्जत जामखेडच्या जनतेनं तुम्हाला खऱ्या अर्थानं नाकारलंय रोहित पवार. त्यामुळं मला वाटतंय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येआडून रोहित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी राजकारण करू नये. हत्यारांना निश्चित शिक्षा झाली पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण तुमचं काय, तुम्ही काय करताय नक्की? रोहित पवारांनी याचं अनालिसिस करावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उतरावं. आणि रोहित पवार तुम्ही पुरोगामी नेते म्हणून घेता, शरदचंद्रजी पवारांना जाणता राजा पुरोगामी नेते म्हटलं जातं, सुप्रिया सुळेंना एकदम लिबरल, एकदम पुरोगामी,
अशा पद्धतीची त्यांची इमेज तुम्ही क्रिएट करता. तीच तुम्ही लोक तुमच्या कुटुंबामध्ये किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती मंत्री आहेत, पुरोगामित्वाची व्याख्या तुमच्याप्रती बदलते की काय? ते असे म्हणतायत की बीडमध्ये सत्तेची मस्ती आलेली आहे, त्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे, असा आरोप जो आहे आज सुप्रिया सुळेंनी केलाय. बीडमध्ये सत्तेची मस्ती खरं तर काय काय बोलतायत आता त्यावर? कायदा आणि सुव्यवस्था, पुणे जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था, मग भांडणं मारामाऱ्या किंवा मग खंडणी आहो. मी तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मंत्रालयामध्ये एखाद्या मंत्र्याकडे एखादं काम मागायला गेलं की तिथं 15 ते 16% पहिल्यांदा त्याचं पर्सेंटेज त्या मंत्र्याला किंवा त्या सचिवाला किंवा त्या संबंधित व्यक्तीला द्यावं लागतं, मग ते काम अलॉट होतं. म्हणजे व्हाईट कॉलर जर 15-16% कमिशन घेतलं तर ती खंडणी होत नाही. ह्या खंडणीबद्दल कोण बोलणार? म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येतंय का बघा? खंडणी या महाराष्ट्रामध्ये खंडणीचे आयाम, खंडणीचं स्वरूप याचं कुठंतरी विश्लेषण व्हायला हवं. आणि सत्तेमध्ये तुम्ही तर खूप दिवस सत्तेमध्ये होता ना. रयत शिक्षण संस्था कोण काय सांगितलेलं होतं रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा नेहमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. आता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? केव्हापासून आहेत? बरं, अध्यक्ष कोण आहेत याचाही विचार व्हावा. रोहित पवारांचं असं काही नॉलेज आहे की ज्या रयत शिक्षण संस्थेच्या डिरेक्टर बॉडीमध्ये आहेत? या सगळ्या हा सांस्कृतिक दहशतवाद म्हणायचा का? ही सांस्कृतिक खंडणी म्हणायची का? काय म्हणायचंय सुप्रियाताई सुळेंना? तुमच्या कुटुंबाकडं किती कारखाने आहेत, किती संस्था आहेत, तुम्ही कशा पद्धतीचं राजकारण करता, पाहुण्या रावळ्यांचं, चुलत्या पुतण्यांचं, पुतणीचं, काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? कुठली पुरोगामित्वाची कन्सेप्ट कुठली आहे तुमच्याकडं? असे अनेक प्रश्न विचारता येतील. आज मनोज जरांगे पाटील बोलताना असं म्हणालेले आहेत की मराठा समाज जर पाहिला तर कुणबी आणि मराठा समाज हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे त्यांना दोघांनाही आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे, असं विधान त्यांनी केलेलं आहे. याकडे तुम्ही कसं बघताय? मराठा आणि कुणबी आणि मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, हे खरं तर हे दोन जोड शब्द ज्यावेळी येतात त्यावेळी रिझर्वेशन ओबीसी मध्येच 2004च्या JR अन्वये दिलं गेलेलं आहे. पण मराठा आणि कुणबी हे एकच मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या कोर्टानं जस्टिस मार्ला पर्ले यांच्या या कोर्टानं त्यावेळी त्याच्यावरती सखोल विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळं मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा असं जर कोण म्हणत असेल तर मला वाटते राज्य मागास वर्ग आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट असेल, हे सगळं बरखास्त करून टाकावेत. या सगळ्या गोष्टी कशाला लागतात? जस्टिस संदीप शिंदे कशाला लागतो? राज्य मागास वर्ग आयोग कशाला? मग सुप्रीम कोर्टाची जजमेंट आपण ऐकायची? जरांगेच ऐकावं शासनानं. मग हे किळस म्हणजे हे काय मोडस ऑपरेंडिटी आहे ना, ही प्रचंड आरक्षण या पॉलिसीबद्दल, संविधानिक तत्वांबद्दल, सामाजिक न्यायासह समता या तत्वाबद्दल प्रचंड अनास्था बाळगणारे म्हणजे घटना नाकारणारी ही वक्तव्य आहेत. त्यामुळं मनोज जरांगेंना आरक्षणामधलं कवडीचंही ज्ञान नाही. त्यामुळे मनोज जरांगेंनी कधीतरी आमच्या समोर संवादाला यावं. आम्ही त्यांना आरक्षण पॉलिसी म्हणजे काय, सामाजिक मागास कुणाला म्हटलं जातं, आत्ताची जी परिस्थिती खरोखर बेरोजगारीची आलेली आहे ती कशामुळे आली, कुणामुळे आली, का आली, आरक्षण कुणाला दिलं गेलं? आरक्षण इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. आरक्षण इज इक्वल टू बेरोजगारी हटाव किंवा गरिबी हटाव, हे सांगितलं कुणी? जरांगेंना. त्यामुळे जरांगे ज्या मागण्या करतात त्या बेकायदा मागण्या करतात. जरांगेंची जी भाषा बोलली जाते ती घटना विरोधी भाषा बोलली जाते, संविधान न मानणारी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या दायऱ्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रवर्गांना कुठंतरी मान खाली घालायला लावणारी, कुठेतरी अपराधित्वाची भावना निर्माण करणारी, न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी ही आक्रमक आणि एक घटना विरोधी त्यांची सर्व वक्तव्य असतात. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना अजिबात सहन करून घेऊ नये, त्यांची भाषा खपवून घेऊ नये. आत्ताही पाहतोय जरांगे पाटील उपोषणाला बसतायत, काही मागण्या करतायत, शासनाकडून त्यांची मनधरणी केली जाते, ते उपोषण सोडतायत. हा जो कालांतराने जर आपण पाहिलं तर 7-8 वेळा त्यांची उपोषणं झालेली आहेत. अजूनही ते मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी ठाम आहे. जरांगेंचा बाप जरी आला, मला आता त्या भाषेत बोलावं लागेल, जरांगेंचा बाप जरी आला तरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही. एक राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून हे मी ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, राज्य मागासवर्ग आयोगाच्या परिभाषेमध्ये, पॅरामीटर्समध्ये किंवा सुप्रीम कोर्टाच्या 650 पानाच्या जजमेंटनुसार जोपर्यंत मराठा समाज सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकणार नाही
तोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला तरी त्यांना मिळणार नाही. हाकेचे तुम्ही मोठा आरोप केलेला होता की जरांगेच्या जे आंदोलनं होत आहेत, मोठमोठी आंदोलनं होत आहेत, त्यांना वाळू माफियाचा पाठिंबा आहे असा आरोप केलाय तुम्ही. काय पुरावे काय? 7-8 लोकांना ज्या तडीपारी झालेल्या आहेत, हीच तडीपार झालेली माणसं हीच जरांगेच्या भोवतीनं होती. त्यामध्ये जरांगेंचा स्वतःचा मेहुणा सुद्धा आहे. जरांगे ज्या गाडीमधून बसून प्रवास करतात तोच त्या तडीपार माणसाची ही गाडी आहे. गोदा नदीची चाळण करणारी ही माणसं आहेत. त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत. अहो, तडीपार कुणाला केलं जातं? गुन्हेगारांना तडीपार केलं जातं. तुम्हाला आम्हाला का तडीपार केलं गेलं नाही? इतर कार्यकर्त्यांना का केलं गेलं नाही? याच लोकांना का केलं गेलं? अंतरवली सराटीमध्ये गोळीबार करणारे असोत, बीड शहरामध्ये शहर जाळणारी माणसं असोत, ओबीसीची घरदारं दुकानं टार्गेट करणारी माणसं असोत, किंवा बीड शहरामधल्या ओबीसीच्या नेत्यांची लोकप्रतिनिधींची घरं जाळणारे असोत, केलं कुणी? त्याच माणसांची तडीपारी झालेली आहे. मी आता तुमच्या समोर बोलतोय, माझ्यावरती जरांगेच्या समर्थकांनी, मिस्टर संभाजी भोसले कोल्हापूरचे यांच्या समर्थकांनी आतापर्यंत माझ्यावरती 5 वेळा फिजिकली अटॅक केलेला आहे. कशाबद्दल केला? का केला? कोण होती ती माणसं? हे सगळं पोलिसांकडे आहे ना तंबूत. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्यात जर कोण जबाबदार असेल तर मला वाटतं मनोज जरांगे आहेत. आणि त्याला बिहाइंड कर्टन, मग सुप्रिया सुळे असो, रोहित पवार असोत, मिस्टर संभाजी भोसले असोत, किंवा मग रोहित पवार असोत, ही सगळी मंडळी मनोज जरांगे यांना बिहाइंड कर्टन सपोर्ट करतात. माझं वैयक्तिक जर सांगायचं म्हणलं तर माझ्या सोशल मीडियावरती, फेसबुक अकाउंटवरती किंवा कुठेही कसल्याही प्रकारचं मी काहीही लेखन केलं, सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून लेखन केलं, एखाद्याच्या पुण्यतिथी जयंतीवरती एखादी पोस्ट केली तर रोहित पवारांचा IT सेल लक्ष्मण हाकेच्या पोस्टवरती अटॅक करतो. एकदम जातीयवादी, शिवराळ, अर्वाच्य भाषामध्ये त्यांच्या कमेंट्स असतात. कोण करतो हे? हे रोहित पवारांचा IT सेल करतो. हाकेची दुसरी एक महत्त्वाची बाब जर बघितली तर काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी एक मोठं विधान केलेलं होतं. गोपीनाथ मुंडेंचे समर्थक जर एकत्र आला तर एक ओबीसींचा एक वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो, किंवा एक गोपीनाथ मुंडेंचाच वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असं विधान त्यांनी केलेलं होतं. जर नुकतं जर पाहिलं राज्यामध्ये ज्यावेळेस मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणावरून संघर्ष तीव्र झालेला होता, त्यावेळेस छगन भुजबळ यांनी ओबीसींची बाजू भक्कमपणे सांभाळलेली होती, आपल्याला माहितीच आहे ते. पण त्याच छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून कुठेतरी वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की राज्यामध्ये किंवा देशामध्ये ओबीसींचा स्वतंत्र पक्ष उभा राहू शकतो? बघा, राज्यामध्ये तरी ओबीसी बेस्ड एक पक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. नॉर्थमध्ये उत्तर प्रदेश असो, बिहार असो किंवा काय, तिथं ओबीसींशिवाय तिथल्या पार्टी पक्ष चालत नाही. किंवा साऊथमध्ये तमिळनाडू असेल किंवा तेलंगणा असेल, ओबीसी बेस्ड पार्ट्या चालतात. एका ओबीसीची सत्ता गेली तर दुसरा ओबीसी सत्तेमध्ये बसतो. परंतु महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे, काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स असो, ते सत्तेत आले तर तीच मंडळी मंत्रिमंडळामध्ये असतात, तेच कारखानदार मंडळी सत्तेमध्ये असतात. आणि भाजपची जरी सत्ता आली तरी भाजपमध्ये सुद्धा तीच मंडळी महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदावर असतात, महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर असतात. आणि सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पवळ्या सत्तेवर येतो. महाराष्ट्रामधले जे काही सत्ताधारी लोक आहेत ते पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन जो सत्तेमध्ये पक्ष येतो तिथं बसणारी तीच ठराविक काही घराणी आहेत, काही कारखानदार आहेत. याच्या पलीकडं महाराष्ट्र हा खरोखर पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र कारखानदार मंडळी महाराष्ट्र चालवतात, पैसेवाली लोक महाराष्ट्र चालवतात. या लोकांना महाराष्ट्रामधल्या भटक्या विमुक्त जाती जमाती, महाराष्ट्रामधला ओबीसी, महाराष्ट्रामधला बलुता अलुता याचं काही देणं घेणं नाही या मंडळींना. जर यांना देणं घेणं असतं, यांना सोशल जस्टिस हा कॉन्सेप्ट जर यांना माहीत असता तर मनोज जरांगे सारख्या खुळचट बावळट माणसाला, ज्याला आरक्षणाबद्दल कुठली काडीचंही ज्ञान नाही, त्या माणसाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेक मंत्रिमंडळातल्या सदस्यांपर्यंत, आमदार खासदारांपर्यंत, शरदचंद्रजी पवार, अरे जाणता राजा म्हणता, पुरोगामी नेता म्हणता, आणि परत त्या जरांगेला जाऊन तुम्ही सपोर्ट करता. कुणी आंदोलन मोठं केलं जरांगेंचं? याला जबाबदार शरद पवार आहेत, रोहित पवार आहेत. आणि आज ज्यांना जाऊन भेटलेल्या सुप्रिया सुळे आहेत, त्यांना सामाजिक तेढ निर्माण करायची आहे. मग प्रसंग कोणताही असो, आपली राजकीय पोळी कशी भाजायची एवढंच धोरण या मंडळींचं आहे. म्हणजे जरांगेंना एंटरटेन कोण करते असं म्हणायचं? तुम्ही मुख्यमंत्र्यांचा सुद्धा नावाचा उल्लेख केला जातो. मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी JR काढले जरांगेंच्या सांगण्यावरनं. आज ओबीसी मध्ये आज घुसखोरी होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. आज अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून नोंदी, मराठा हा शब्द आहे त्याच्या पुढे डॅश करून कुणबी लिहिलं जात आहे. आमच्याकडे शेकडो उदाहरणं आहेत. आमच्याकडं अर्लियर पेननं खाडाखोड केलेली उदाहरणं आहेत.
मग असं जर आरक्षण चोरत असाल, आरक्षण बळकावण्याचा प्रयत्न या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत असेल, ओबीसीनी काय केलं पाहिजे? मला वाटतंय येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदय यांची सुद्धा भेट घेणार आहोत की आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी छेडछाड चालू आहे, आरक्षण संपवण्याचा घाट काही प्रवृत्तीकडून या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय, याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून देणार आहोत. जे आपण बघतो की महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये जर संतोष देशमुख हत्याकांडावरून जर पाहिलं तर मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटलेला आहे. राज्यातल्या मराठा आरक्षणावरून कुठेतरी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तीव्र झालेला आहे. या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रामधल्या सत्तेच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रामधल्या 12-13 करोड जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन आपली विरोधकाची स्पेस भरून काढायला हवी होती. मग शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत, रोहित पवार असोत किंवा अजून कोण XYZ कोण असायचे ते असोत, विरोधकांनी आपलं काम करावं. सामाजिक न्यायाचा प्रश्न, रिझर्वेशन पॉलिसीचा प्रश्न हा कुठल्या पक्ष पार्टीच्या अजेंड्यावरचा प्रश्न असू शकत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी तर अजिबात नाही. कारण निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व लोकांची तुम्हाला मतं हवी असतात आणि सर्व लोक तुम्हाला निवडून देतात. निवडून आल्यानंतर तुमची भूमिका ही 12-13 करोड जनतेच्या लोकप्रतिनिधित्वाची तुमची भूमिका असायला हवी. परंतु तुम्ही तुमचं राजकारण म्हणजे जी लोक संघटित होऊ शकत नाहीत त्या लोकांचं आरक्षण तुम्ही संपवणार, त्यांचे हक्क अधिकार तुम्ही संपवणार, आणि जी लोक झुंडशाहीच्या जोरावर इथली व्यवस्था वेठीस धरतात त्या माणसाला तुम्ही एंटरटेन करणार. हे पुरोगामित्वाची व्याख्या आहे तुमची. सुप्रिया सुळेनं एकदा माझ्या समोर बसवा. आम्ही सोशल जस्टिस म्हणजे काय, आरक्षण म्हणजे काय, रिझर्वेशन कुणाला दिलं जातं, का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, त्याची घटनात्मक तरतूद काय, घटनात्मक व्हॅल्यू काय त्या पॉलिसीची, या सगळ्या गोष्टीवरती कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आज आरक्षण संपवण्याचा घाट याच मंडळीकडून घातला जातोय असा मला त्यांच्यावर आरोप आहे. हाकेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात. धन्यवाद. हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. जर आपण पाहिलं तर काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो संघर्ष तीव्र झालेला आहे, या बाबतीमध्ये ते आरक्षणाच्या म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ते नुकतंच राज्यपालांची भेट घेणार आहे, शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. परंतु त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुद्धा झाली पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.